यार पुन्हा एकदा हो क्या आता प्लेसमेंट केले या पॉल वरती काय घडलं काय बिघडलं यस नो पण इथून मात्र एक सिंगल पाडेकंदरा टीमच्या खात्यामध्ये आड होईल ओव्हरची होती समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना प्रकाश मध्ये टीमच्या झाल्या तर एकूण एकत्रित टीमच्या 8 धावा एका षटकाची समाप्ती होती आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धाबा समोरल्या गेले त्या आतापर्यंत एंट्रीच्या विरुद्ध खेळत असताना प्रकाश मोदी सध्या पोहोचला तो 8 या कडेवरती सूरज बॉलिंग ट्रॅक वरती सध्या बॅटिंग साठी आहेत चला स्पीड ठेवायचंय थोडा घाई करा थोडी जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो प्लीज 8 धावा झाल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सध्या खेळ थांबलाय दुपारचं सत्र चालू झालंय अगदी 11:15 वाजलेत स्पीड ठेवायचा आहे का वेळ घेतोय आपण हे समजत नाहीये वेळ देऊ नका तुम्ही प्लीज त्यांचा ना विनंती आहे पदर तयार होतात पहिला बॉल विरकवण्याचा प्रयत्न जरूर पाटलाने केलाय बॉल चालला इथे बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये इथे सिंगल मात्र येते या बॉल वरती बघता बघता टोटल आतापर्यंत 9 धावा झाल्यात बॉलिंग ट्रॅक वरती सूरज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय पहिला आपण युवा गोलंदाज पाहिलाय आता देखील युवा गोलंदाज आलाय प्लॅन बी बाहेर काढलाय तर एचा पाहिला तर फक्त 8 धावा दिल्यात सन्मानजनक स्थितीत स्कोर तुम्हाला उभा करावा लागेल प्रीमियर लीग म्हटलं तर वारंवार संधी येत असतात निर्माण होत असतात राहुलला पिक करण्याचा प्रयत्न बॅटरने केला होता परंतु बॉल चाललाय पायनरला बादलाय सिंगल या बॉल वरती येते आणि बघता बघता आता टोटल झाल्यात त्या एकूण एकत्रित टीमच्या 10 धावा ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न केला होता पॅटर्न एक सिंगल येते चांगली फिल्डिंग मी म्हणेन तिथे केली गेली आणि बघता क्षणी आतापर्यंत टोटल झालं त्या स्कोर कार्ड वरती 11 रन झाल्यात होत नाहीयेत रन तो प्रयत्न सध्या तरी चालू आहे करावा लागेल इथून पुढे मोठे फटक्यापासून आतापर्यंत वंचित ठेवले दूर ठेवले आणि ते मोठे फटके येत नाहीयेत हो टॅप केलाय ऑफ साईडला मिडॉल मध्ये नाहीये क्लिअर करत असताना लॉंग ऑनला चाललाय थोडीशी गपलत होती बॉर्डर लाईनच्या दिशेला बॉल येतोय आणि 2 धावाही ते सहज कंप्लीट केल्यात थोडी गपलत एकीचं रूपांतर केले दुहेरीमध्ये आतापर्यंत धावा स्कोरवरती त्या 13 लगवल्यात पहिल्या ओव्हर मध्ये 8 आल्यात आणि दुसऱ्या षटकामध्ये सध्या सूरजच्या पाहतोय पहिल्या 3 बॉल मध्ये 3 धावा दिल्यात इथे मोठा फटका हाली कॅप्टन लँड केलंय बॉल मध्ये सतरच्या पुढे आलाय बॉल निघून जातोय सीमारेषा पार बॉर्डरच्या बाहेर आलेला खूप सुंदर शाळूचा चौकार चांगला फटका इथे शोधला गेलाय आणि त्या धावा 4 सुंदर बॅटिंग्स मधला पहिला दुसरा चौकार पडलं सुयश गौरवच्या पाठमध्ये आलाय गौरव सुधीर सध्या आणखीन एक वलंत देण्याचा प्रयत्न केला होता फटका फसलाय पाठची कडा पांढरा गॉल होईल जो चांगली बॅटिंग करत होता गौरव त्याला जावं लागेल होता भागारी पटरगाव
धाबा 11 पडतो चालत एकूण एकंदरीत टीमच्या 17 धाबा चालत. विक्रांत आहे नवीन पॅटर्न. बॉलिंग ट्रॅक वरती सध्या गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी आमंत्रित केलं. थोडा स्पीडअप ठेवायचा प्लीज, थोडा स्पीडअप ठेवा. रेणावले गाव अंतर्गत आयोजित रेणावले प्रीमियर लीग सीझन फर्स्ट प्रभात 2025 बॉलर तयार. पहिलाच बॉल विकेट करण्याचा प्रयत्न, बॉल हवे मध्ये राहिला. क्षेत्ररक्षक आहे थोडीशी दूर आणि एक सिंगल या बॉलवरती. मोठा फटका, विकेट करण्याचा प्रयत्न करतोय शिबिरा नाहीये, रुटीन करावं लागेल इथून पुढे. सिंगल. सध्या दुपारचं सत्र चालू झालंय. रखरखत्या उडामध्ये आज ही स्पर्धा एन्जॉय प्रत्येक जण करतायत. आज प्रत्येक जण रेणावले गावचा करतोय, ग्रामस्थ खेळाडू आज काही गावावरून आलेले आहेत, काही मुंबईवरून, आणि आज एकत्र गोळा होऊन या प्रीमियर लीगचा धमाकेदार आयोजन पुढे येऊन सरसावलाय. डिवेस्टा कव्हरला लॉंगॉनला क्लिअर करत असताना बॉल निघून जातोय. सीमार रेषा पार, मस्तकीवर दस्तक, बॉल प्रेक्षकांच्या 3च्या बैडीला. षटकार षटकार षटकार. या इनिंग्स मधला पहिला षटकार बॅटर सुधीरच्या पॅट मधून. अजय सध्या बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्या बॉल वरती एक दिग, दुसऱ्या बॉल षटकार. टोटल झाले त्या 24 रन. आणखीन किती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, टायर हिट करण्याचा बॉलला प्रयत्न करत होता, परंतु आलेला हा टॉप बॉलच्या सांगता होती. बघा याला देखील उत्तर दिले जाते. बॅटर चांगला आहे, गोलंदाज देखील चांगला आहे. आतापर्यंत एक्स्ट्रा रन्स नाहीये दिली. षटकार चरू दुसऱ्या बॉल वरती डोकल्या, परंतु अंतिम बॉल त्यांनी कमबॅक केले. आणखीन एक, परंतु हा बॉल हवेमध्ये कॅची नामी संधी आणि बाद होईल कोण? सुधीर होतील बाद. चला एकत्र गोळा होऊ नका, एकत्र गोळा होऊ नका तुम्ही. अद्याप 12च्या 10 मॅचेस अजून बाकी आहेत. अडीकेत पाटीसाठी जातात. तिसऱ्या षटकाचा सध्या खेळ पाहतोय. दुसऱ्या बॉल वरती विकेट केलाय. तिसरा बॉल टॉट आला. चौथ्या बॉल वरती पुन्हा एकदा प्रेशर आला होता पॅटर वरती आणि आता मात्र राहिला हा विकेट. 2 फलंदाज 5 झाले, सुधीर आणि गौरव. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विक्रमला पाहताय. अनिकेत ऑन स्ट्राईक. बॉलरचे तयार होतोय. हा बॉल देखील चांगला आहे. तिसरा बॉल देखील टॉट आलाय. लगातार 3 बॉल टॉट टाकले गेले आणि 5 बॉल झालेत. बघा चौकार षटकारांची अतिशबाजी पाहिली आहे. टॉट बॉल आला. टोटल झालं तर एकूण एकत्र टीमच्या 24 बॉलर तयार होते. पण एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, दूरवरून फटका केला. ऑफ साईडला टर्न, डीप मिड विकेट मध्ये बॉल थोडीशी गपलत होत असताना धाबा येथील या बॉल वरती त्या 2 बघता बघता ओव्हरची होती समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर अनेक करत असताना धाबा झाल्या त्या तब्बल एकूण 26 धाबा. येणारे 6 बॉलचा खेळ शिल्लक बाकी आहे आणि या 6 बॉल मध्ये किती धावांची मजल मारणार आहे आणि करणारी टीम. बॉलर कोण आहे दादा? कोण आहे बॉलर? राहुल आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. सध्या धाबा आपण पाहिल्यात तर 28 धाबा झाल्यात, 26 झाल्यात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर राहुल सध्या
बॉलिंग ट्रॅक वरती विक्रम असणार आहे, ज्याने काही बॉल केला नाहीये. 6 बॉल मध्ये टार्गेट सेट केलं जाईल या मॅचचं. बॉल पहिलाच बॉल खुलू करण्याचा प्रयत्न केला होता पॅटर्नने, परंतु पहिला बॉल हलायचे होते. डॉट बॉल चांगली सुरुवात करून देत असताना गोलंदाज राहुल विक्रम स्टॅकिनला पॅटर्न असणार आहे. पहिला बॉल टॉट टाकलाय गोलंदाजाने, चांगली सुरुवात. फुल टॉस बॉल, डॉट बॉल ची सांगता होती. फुल टॉसला तुम्हाला फुल टॉल करायचं होतं, त्या बॉलला तुम्हाला कन्व्हर्ट करायचं होतं, परंतु थोडासा बाहेर आणि चांगला बॉल म्हणजे व्हेरिएशन खूप चांगल्या पद्धतीनं गोलंदाजाने ठेवल्या. पुढे पाटी सध्या 2 बॉलवरती 0 तटपर आले. 26 धावा. आक्रमण करण्याचा प्रयत्न पॅटर्न थोडस फॉलो केला होता, माहिती बॉल अधिक थोडा टर्न होतोय. पाहिलं, ओळखलं बॉलचा टप्पा आणि त्याच्यानंतर व्हाईट बॉलचा कॉल आला 5 कडून. एकत्रित धाव 27 पर्यंत पोहोचलेत. हव्यात रन बनवाव्या लागतील. 27 सध्या स्कोर करण्याची पावलं तयार. हा बॉल सिस्टमचा सॉफ्टने फटका केलाय. मिड विकेट शॉट मध्ये बॉल चाललाय आणि एक सिंगल या बॉल वरती येते. रन्स होत नाहीयेत. नेक्स्ट मॅच काळेश्वरी 11 सनस रोड लाईन चिकणी मसाला 11 या 2 संघाच्या दरम्यान नेक्स्ट मॅच असणार आहे. इनिंग्स ब्रेक मध्ये करीत आहोत टॉस. काळेश्वरी 11 सनस रोड लाईन्स चिकणी मसाले 11 या 2 संघांमध्ये करण्यात आहोत टॉस. बॉलर पुन्हा एकदा तयार. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पेश करत असताना गोलंदाज चांगली गोलंदाजी. मग गावावरले खेळाडू आलेले आहेत. आमचा पाणी प्रवास इतका का करून आलोय? फलंदाजाला पडली भूल, दांडी झाली गोल. गोलंदाज पॉवरफुल, फलंदाज डगआउट मध्ये गोल. बोनस बाद. चला नवीन बॅटर सूरज बॅटिंग साठी दाखल होतात. खर तर यार गावावरून खेळाडू आलेत आणि त्यांचा नेम आपण पाहतोय. प्रॅक्टिस मधले खेळाडू आहेत आणि चांगला बॉल डिलिव्हर केलाय आणि अद्याप या गोलंदाजाने फक्त 2 धाबा दिल्यात. अप्रतिम गोलंदाजी डेट स्पेशलिस्ट वर आपण सध्या पाहतोय. हा बॉल टॉट आला होता. 1 धाव रोखू शकत नाहीये. 1 धाव तिथे कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठी जात आहे जरूर, परंतु मिळणार नाहीये. बघता बघता ओव्हरची होती समाप्ती आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या. पाठी करत असताना 29 धावा, 30 धावांचे लक्ष असणार आहे आणि मी टॉस करत आहोत. गणेश सनस साहेब तात्या लयचंद, खेळाडू दत्तकृपा रेणावले यांच्या शुभ हस्ते मी टॉस करत आहोत. गणेश सनस तात्या यांच्या शुभ हस्ते. टीम असणार आहे काळेश्वरी 11 सनस रोड लाईन चिकडी मसाले 11 या 2 टीमच्या माध्यमातून. चला काळेश्वरी आणि सनस रोड लाईन्स या पण दोन्ही टीमचे कॅप्टन्स या आलेत. चला या दोन्ही टीमचे कॅप्टन्स दोन्ही पण आले. त्यांना पाठवा फिल्डिंगला. तिसरी मॅच चालू आहे 12 काय नाही त्यांचं प्रकाश मूर्ती यांनी आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं. आपल्याकडे वेळ कमी आहे. आता टॉस होत आहे. काळेश्वरी 11 वर्सेस सनस रोड लाईन्स चिकणे मसाले यांचा. गावचे पोलाड पुढे
टॉस कोण लागते? हेड. टॉस जिंकला आहे सनस रोड लाईन्स. आपला निर्णय सांगायचा आहे. थँक्यू. नियोजन कसं आहे काय चला फिल्डिंग सजवून घ्यायची लगेच. फिल्डिंग सजवा लगेच. जास्त वेळ घेऊ नका. आम्ही काही सन्मान घेत आहोत. गणेश सनस तात्या यांचा देखील सन्मान घेत आहोत. लेजंड खेळाडू दत्तकृपा रेवाडी टीम्स. चला गणेश सनस तात्या यांचा मी सन्मान घेत आहोत. मी दर्शन सनस यांना विनंती करतोय की आपल्या शुभसेनेचा सन्मान लेजंड खेळाडू तात्या गणेश सनस यांचा आम्ही सन्मान करत आहोत. चला दोन्ही टीमचा 12 प्रतिनिधी आमच्यापर्यंत आहेत आणि आहेत ना. चला माझ्याला सुरुवात करायची. त्याला मॅचला सुरुवात करायची. आम्ही सन्मान करत आहोत. भरत सणस साहेब यांचा देखील आम्ही सन्मान करत आहोत. भरत सणस साहेब यांचा देखील सन्मान करत आहोत. मॅचला होती सुरुवात आणि 30 धावा समावेशात आणि बॅटिंग साठी 2 फलंदाज मैदानात दाखल झाले. बर्जी सय्यद साहेब यांचा देखील आम्ही सन्मान. मुख्य व्यासपीठावरती बॉलर ट्रॅक वरती गोलंदाज सुधीर आणि बॅटिंग साठी अजय आणि सूरज बॅटिंग साठी गेले. 30 धावा 24-5 खेळ. हा मॅच डीप पर्यंत घेऊन जायचा तर चांगली गोलंदाजी करावी लागेल इथून मात्र पुढे. पहिलाच पाव सुधीर ऑन स्ट्राईक T1 पहिला पहिलाच पाव भिरकवण्याचा प्रयत्न केला होता. पहिलाच पाव पंचांचा इशारा आलाय. नो बॉलचा इशारा. पहिल्याच पाव वरती 2 आल्यात. पाणी आहे खाली. 1 रन आहे ना. 2 रन भेटले ना. रन किती आहेत? 1 का 2 आहेत? 2 रन नका घ्या. पहिल्या बॉल वरती 2 आल्यात. नो बॉलचा कॉल. फ्री हिटचा बॉल असणार आहे. सुरुवात चांगली झाली. प्रत्येक टीमला सुरुवात चांगली होणं महत्वाचं असते. सुधीरचा पहिलाच बॉल डॅमेज मी म्हणेन. एकदम चुकला गोलंदाजाचा आणि बिमरचा नो दिलाय. रेणावली प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 1 सध्या भेटीला पहिला बॉल नो आला. सुरुवात डॅमेज झाली आहे. लो स्कोरचा मॅच आधीच कर्जबाजारी त्याच्यामध्ये उसनासे जरा आणखीन घेते. फुल टॉस पुन्हा एकदा नो बॉल दिलाय. 2 बॉल बिमर टाकलेत. ओव्हर चेंज आहे आणि गोलंदाज देखील आता दुसरा वापरला जाईल. 2 बिमर टाकले. चूक केली गोलंदाज सुधीरने आणि ते पाहिलं आणि ते दंडित केलंय. 2 बॉल अधिकचे फुल टॉस टाकले. कमरेच्या वरती पंचाने दंडित केले. चला वेळ घेऊ नका प्लीज. जो पंचांनी निर्णय दिलाय तो अंतिम आहे. 4 धावा स्कोर कार्ड वरती येणारे बॉल देखील फ्रीट असणार आहे. 29 धावा समोरला गेल्या. 30 धावांच्या गरज असताना 2 बॉल बिमर टाकलेत गोलंदाजाने. नवीन गोलंदाज वापर केला. दत्ता बॉलिंग ट्रॅक वरती आले. दत्ता सनस तन्मय जिल्ह्याचे ओनर आहेत. ते सध्या बॉलिंग ट्रॅक वरती. फ्री हिटचा बॉल बॅक ऑफ द लाईन. बॅक फूट लावून पंच केलाय. बॉल निघून जातोय. सीमा रेषा पार. दत्ता सणस यांच्यावरती केले आक्रमण. मिळतील धावा 4 चौकार. चांगली सुरुवात
फ्रीटचा बॉल होता त्याचा पुरेपूर फायदा घेतला. दत्ता सनस त्यांच्यावरती वार केलाय. एक बॉलचा खेळ झालाय आणि टोटल झाले ते 8 धावा. आणि तिने घेते बॅकफुट लावून पंच केलाय. पॉईंटच्या डोक्याच्या वरनं बॉल भेटलाय. एक तर सिंगल मिळते. दोन खेळाडू खरं तर या बॉलच्या पाठीमागे राबतायत बॉल चापतायत तोपर्यंत आल्यात त्या 2 धावा. 10 धावा झाला स्कोर गार्ड वरती. 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. आणखी 20 धाब्यांची आवश्यकता असणाऱ्या मॅच मध्ये. चांगली बॅटिंग होती चांगली बॅटिंग होती. पॅटर अजयच्या पाठ मध्ये धावा आल्यात. चांगली बॅटिंग. हा देखील फुल टॉस बॉल भिरकवून दिला. सी कॉर्नरला फिल्डर तैनात आहे. तिथे प्रोटेक्शन ठेवलं गेलंय. इथे धावा किती मिळतील? इथे मिळतील का 2 धावा? चफलाईने बॉल हातामध्ये होता. कुठे टाकायचा कुठला इटला टाकायचा ते पाहिलंय बॅटरनी. थोडीशी पंबल झालंय आणि त्याच्यानंतर 2 धावा घेतल्यात. टोटल झाले ते आतापर्यंत 12 धावा स्कोर गार्ड वरती. चांगली बॅटिंग. टोटल झाले त्या 12. पल्ल तयार. यावेळी देखील आउटसाइड लढत करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. सिंगल मिळते. दुसरेचा देखील प्रयत्न केला. दुसरे देखील धाव पूर्ण होत असताना 2 धावेचं योगदान. टीम आता विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना 14 धावा आतापर्यंत बनवल्यात. अजय आणि सूरज सध्या बॅटिंग करत आहेत. अजयने चांगलीच बॅटिंग केली आहे. 14222 हा मोबाईल नंबर नाहीये. या रन्स आहेत. ओहो पुढे गेला पाटियाला घसरलाय पडलाय आलाय तो डॉट बॉल. चांगला बॉल म्हणजे हा ओव्हर ऍक्टिंगपणा सध्या आपण पाहताय. बॅटर अजयला पाहताय. ओव्हर शायनिंग ओव्हर ऍक्टिंग चांगली बॅटिंग करतोय. हा बॉल जर स्थिर असताना उभा हा बॅटर तर नक्कीच हा बॉल कदाचित या बॉलला सीमारेखा गाठली असती. ओहो बॅकअप झालं. चांगला बॉल डिलिव्हर केला. बॅकफुट आला होता पाठर. त्याच्यानंतर डॉट बॉल आणि बघता बघता आता ओव्हरची होते समाप्ती. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना धावा झाल्या तर अद्याप एकूण 14. येणारे बॉल आहेत 18 आणि जिंकण्यासाठी 17ची 16 धावेची आवश्यकता. सन्माननीय आदरणीय विकासजी सण साहेब यांचं इथे आगमन झालं. करूया आपण त्यांचं सहर्ष 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 स्वागत. टोटल झालं 14. 18 बॉल 16 धावेची आवश्यकता. बॉलिंग सध्या आता ट्रॅक वरती आदित्य बॉलिंग साठी आलाय. 14-16ची आवश्यकता. पालर तयार. पहिला बॉल दाखवतो लेन. यार काय जबरदस्त गोलंदाजी. मागील आपण पहिल्या 2 वरचे बॉल पाहिले. बॅकअप लेन हा देखील बॉल तशाच पद्धतीनं बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु हा देखील बॉल शॉर्ट आलाय. हो या मॅच मध्ये फाईट कराल कधी कराल तर टॉट बॉल घेणं विकेटच्या शोधामध्ये जाणं आणि तशा पद्धतीनं प्लॅनिंग करणं हे तुमची मॅच ऑन ठेवू शकतात. हे करावं लागेल. फिरकीचा जादूगर आदित्य बॅकफुट लंपच केलाय. पॉइंट मध्ये बॉल 2 टक्क्याच्या मध्ये बॉल निसटलाय. एक तर सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल आणि बघता बघता इथे 2 धावा पूर्ण केल्यात. 16 रन्स. सध्या पोटवरती लागल्यात. चांगली बॅटिंग होते यावेळेस. पुन्हा एकदा डॉट बॉल. आता या मॅच मध्ये प्रेशर वाढेल. आता ही मॅच बनेल. आता ही मॅच बनेल.
टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग सध्या इंडी 11 टीम बॅटिंग करते. 16 धावा झाल्यात. हा बॉल सिंगल येते. मोठा फटका खेळायचा मनसुबा होता. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. सिंगल आली या बॉल वरती आणि बघता बघता टोटल झाले ते 69 टीमच्या 17 धावा झाल्या. 13 धावांची आवश्यकता आहे. परंतु मॅच युटर्न कधीही कोणत्याही क्षणाला घेऊ शकतो. पण एक चांगला बॉल मिडल स्टंपच्या वर बॉल चाललाय. थोडीशी अपील केली आहे परंतु चांगली गोलंदाजी. आता मॅच बनला गेलाय. आता मॅच बनेल कारण का रन्स पाहिजेत. 13 रन्स. चांगली गोलंदाजी. प्रत्येकाला कमजोरी माहिती आहे आणि तशाच पद्धतीनं कोणाची नस धावली कोणाला किती त्रास होईल पुढे येऊन सरसवलाय. ट्राय करत असताना बॉल निघालाय. तोपर्यंत इथे एकच सिंगल प्राप्त होते. बारा बॉल 12 धावेची आवश्यकता. आता मॅच ऑन राहिली आहे. टीम प्रकाश मोती 11 टीम साठी 12 बॉल 12ची आवश्यकता. या ओव्हर मध्ये आल्या त्या धावा 4. मॅच ऑन आहे. बॉल बॅकवर्ड लंपच करण्याचा प्रयत्न परंतु हवेमध्ये स्वार करत असताना एक सिंगल बॉल वरती. हा देखील ऑन साइडला टर्न केला. सी कॉर्नरला फिल्डर सिंगल आली या बॉल वरती. टोटल आतापर्यंत आपण दुपार सत्र चालू झालं आणि या मॅच मध्ये तितकीशी मजा नाहीये कारण का पहिल्या डावामध्ये रन्स झाले नाहीत. सध्या दुसरा आपण मॅच पाहिला तर दुसऱ्या इनिंग्स मध्ये इथे देखील रन्स होत नाहीयेत आणि सध्या मॅच दोन्ही बाजूने बॅलन्स राहिलाय. बाटला खेळण्याचा प्रयत्न. बॉल आता समीकरण बदललं गेलं. आता मॅचनं युटर्न घेतलाय. अशा पद्धतीची जर गोलंदाजी राहिली तर मॅच बनेल कारण का क्रिकेट मध्ये जर तरला थारा नाहीये या पटलावरती आणि चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज संतोषला पाहत आहे. आणखी चांगला बॉल. आणखी चांगला बॉल टाकलाय. आता मॅचने वळण घेतलं. युटर्न घेतलाय. फलंदाजाच्या पायामध्ये बेडा घातला. आता बॅटरला काही सुचेना काही समजेना कुठे खेळायचं कसं खेळायचं कुठे मारायचं. प्रभावित केले संतोषने. इथे मोठा फटका सजवलाय. बॉल चालाय सीमारेषेच्या पलीकडे. हो माय गॉड. मामा ठाकूर अरुंदी जवळ सपना भी भाग गई. काच में छूटा और 6 रन मिले. लाजवाब इथे स्ट्रोक केला. बॅटर अजयच्या बॅटमॅन षटकार सूरजच्या बॅटमॅन टोटल 27. आता अवघ्या 3 धावांची गरज आहे. बॉल गरज आहे. आता लीड करतील. चांगली बॅटिंग पण किती ओव्हर द रफ ओव्हर द लाईन्स. सिंगल आली आहे. काही बॉल 6 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 3 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या अद्याप एकूण 28. 6 बॉल आणि 2 धावीची आवश्यकता. मॅच ऑन.
6 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता. चला सतीश यायचं आपण मंचावरती. सतीश हो बाटला खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु हा आलाय टॉट. 5 बॉल 2 धावांची आवश्यकता. सतीश दादा यायचं आपण. सतीश दादा कमबॉक्स मध्ये जॉईन व्हा. सतीश दादा कमबॉक्स मध्ये जॉईन व्हा. 5 बॉल 2 धावांची आवश्यकता. जी सुरुवात बेमरने केली होती ना ती कुठेतरी कमतरता जाणवली आणि तोच महत्वाचा फॅक्टर राहिला मॅच मध्ये. चला लक्ष्मण सणस यांनी जर 2 विकेट घेतल्या बॉल टनकीला सिंगल आली या बॉल वरती आणि 1 सिंगलची मदत 1 सिंगलचं योगदान. 3ची टोटल झाली आहे. एकंदरीत धावा 29. 4 बॉल 1 धावेची आवश्यकता. 4 बॉल 1. चांगली मॅच. शेवटपर्यंत येण्याचा बॅक फूट लावून पंच केलाय. बॉल थांबणार नाहीये. निघालाय सीमारेषा पार. विनिंग स्ट्रोक चौकार. पुढील सामना